काल एका मित्राचा फोन आला आणि तो विचारत होता लाईफ इन्शुरन्समध्ये रायडर हा काय प्रकार असतो. मित्रांनो, रायडर याचा अर्थ तुम्ही एक्स्ट्रा प्रीमियम भरता आणि त्या एक्स्ट्रा प्रीमियमच्या अगेन्स्ट तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मिळतं. आता कोणकोणते प्रकारचे रायडर येतात तर प्रामुख्याने 4 प्रकारचे रायडर येतात. एक येतो ॲक्सिडेंटल डेथ रायडर, दुसरा येतो ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी रायडर, तिसरा येतो क्रिटिकल इलनेस रायडर, चौथा येतो म्हणजे वेवर ऑफ प्रीमियम. मग यामधला कोणता रायडर घेणं जास्त गरजेचं आहे? आजच्या घडीला जर तुमचं जास्त ट्रॅव्हलिंग असेल तर तुम्ही ॲक्सिडेंटल डेथ आणि डिसॅबिलिटी दोन्ही घेणं गरजेचं आहे. तुमची जर प्रीमियम कॅपॅसिटी भरण्याची तयारी नसेल तर तुम्ही कमीत कमी ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी हा रायडर कंपल्सरी तुमच्या टर्म इन्शुरन्सपर्यंत बरोबर घेतलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर क्रिटिकल इलनेस हा रायडर हा तुम्हाला एक लमसम बेनिफिट देत असतो, तो सुद्धा तुम्ही रायडर घेण्यास हरकत नाही आहे. मित्रांनो, तुमच्या टर्म इन्शुरन्समध्ये कोणत्या प्रकारचे रायडर आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य टर्म इन्शुरन्स आणि रायडर याचे योग्य कॉम्बिनेशन जाणून घ्यायचे असतील तर आम्हाला अर्थमित्रला संपर्क करा आणि अर्थमित्रच्या पेजला फॉलो करायला विसरू नका.